लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी ग्रामविकास विभागाकडून सुमारे 7 कोटींचा निधी वितरित. नायगाव तालुका खंडाळा येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्रासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागानं निधी वितरित केला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळेच निधी मिळाला असल्याने लवकरच स्मारकासह महिला प्रशिक्षण केंद्राचे काम मार्गी लागण्यास मदत होणार आहे. जमीन संपादनासाठी 6,60,00,000 रुपयांचा निधी वितरित केलाय. नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 110,56,00,000 रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता शासन निर्णयाद्वारे देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याकरता आवश्यक जमिनीच्या संपादनासाठी 15 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आराखड्याकरता नायगाव येथील जमिनीचे 17 गट संपादित करण्यासाठी निधी देण्याची मागणी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे केली होती. स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 6,60,00,000 रुपयांचा निधी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.